हाय मित्रो, नमस्कार। आज आम्ही तारकर्ली देवबाग बीचला आहोत आणि बोटिंगचा आनंद घेतोय। ही छोटी परी आहे आणि तुम्हाला दाखवतो। बाजूला सगळा हा समुद्र आहे। शिवेंद्र इकडे बघ। वाव, हे बघ परी। हाय, कसं वाटतंय? छान वाटतंय। तर हे दादा घेऊन चाललेत आम्हाला डॉल्फिन पॉइंट। दादा तुमचं नाव काय? नाव काय तुमचं? राजू दादा आहेत आपल्या सोबत आणि आपण डॉल्फिन पॉइंटला चाललोय। देवबागला आहोत। अतिशय सुंदर समुद्र आहे। हे समुद्र आहे का नदी आहे? नदी आहे। काय नदीचं नाव काय? कर्ली नदीमधून आम्ही प्रवास करतो आहोत। कर्ली नदीमध्ये आहोत आपण आणि कर्ली नदीमध्ये हा आनंद घेतोय आणि परी सुद्धा फुल एन्जॉय करते। हाय परी, परी इकडे बघ। देवबाग तारकर्ली बीच वरती आम्ही आहोत आणि ही कर्ली नदी आहे। कर्ली नदीमधून आमचा प्रवास सुरू आहे। अतिशय सुंदर बोटिंगचा आनंद आम्ही घेतोय। पाहतोय की परी आहे, अश्विनी आणि शिवेंद्र, तर आम्ही सगळेजण आहोत। हे दादा आपल्याला दिसत आहेत। अतिशय सुंदर असा समुद्र किनारा आहे। मालवण मध्ये तारकर्ली आणि देवगाव बीच मध्ये आपण आहोत आणि इथे कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा हा संगम पॉइंट आहे। याला संगम म्हणतात। नदीचा आणि समुद्राचा संगम होतोय आणि पुढे जो आहे तो मगरी सारखा दिसणारा पॉइंट आहे। काय नाव त्याचं? हा पॉइंट कोणता? माउंटन कोकोडाईल माउंटन आहे हे पुढचं। नाही, एवढ्या लवकर नाही डॉल्फिन। आता डॉल्फिन पॉइंटला आपण इथे डॉल्फिन दिसतोय का ते बघणार आहोत आणि जर दिसला तर तुम्हाला देखील मी दाखवणार आहे। इथं आल्याबरोबर आम्हाला थोडंसं डॉल्फिनचं दर्शन झालं होतं, परंतु आता या ठिकाणी आपल्याला बघायचंय की डॉल्फिन दिसतोय का। आणि इथं बरीचशी जहाजं आलेली आहेत। प्रत्येकाला एक अपेक्षा आहे की इथे आता आल्यानंतर डॉल्फिन दिसेल आणि आपण त्याच्या शोधात आहोत। तर हा डॉल्फिन पॉइंट आहे। ही परी आहे, शिव आणि आम्ही सगळेजण आज समुद्रामध्ये आहोत। खूप खोलवर या ठिकाणी समुद्र। बघता पोहतोय तो, बघ पोहतोय तो पा पोहतोय डॉल्फिन। बघ दिसला का? वरती नाही का मुडी मारत? हा, हे बघ हा। हे बघ हा हे बघ, इथं उडी मारली आता। तू लांब जा, घेऊन बस, जागा सोडू नको त्याला यार। हा बघ डॉल्फिन। बापरे, हे बघ दादा, दोन आहेत। वाव, थोडं थांबवा सर। हा,
ओ बापरे परे परे इकडे इकडे ते बघ दोन आहेत ते बघ ते तिकडे इकडे ओके 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 दिसला का दिसला बाबा आपण वरती येत नाही उडी खात फक्त उडी खाल्ली असती तर ते बघ दोन आहेत हा ते तिकडे पण येते हे माग सरक माग ते बघ दिसते बघ ना तू पाठी माग सरक ए अलीकडे सर एक रे बघ दोन आहेत तेच आहेत दोन ते बघ दिसले का तीन आहेत दोन आहेत बघ किती उंच आहेत तेव्हा कशा उड्या मारतात थोडी घेता का सर तिथं रस्ता हुकला वाटतं मागे सर पूर्ण मागे अलीकडे आपण लय लांब आहे त्यांच्याकडे इकडे पण येतात ते दोन आहेत इकडे पण दोन आहेत नाही पकडत अरे गाडी लागले नक्की तर सर सांगा दिसले की थांबा ब्रेक लावा मग दूर जातात ना ते बघते हा झाला उलटा दोन आहेत तिथं दोन आहेत समोर आहे समोर दोन आहेत अरे बापरे वाव वाव कसले पोहतेत ना जबरदस्त अलीकडे दाद्या अलीकडे हळूची हळूची बघ दिसले काय आमचं त्याचं पक्कत रा बघ छान किती वा पाठीमागे बापरे वाव श्वास घ्यायला वर येते दिसला का थोडे पलीकडे चाललेत थोडे तिकडे पण दिसते इथे किती जवळ आहे अरे बापरे 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 अरे बापरे किती छान आहे ना सुंदर वा वाव अप्रतिम 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 वा दोन आहेत दादा इकडून नाही ना लय सुंदर आहेत ना हे तिकडे जाऊ नको साई एकटा हे बघ ना किती सुंदर आहेत अप्रतिम आहे अप्रतिम दर्शन
शपथ ओय 4 आहेत पिंकू. साई माग सरक. जास्त निघलेत ना. जास्त ते म्हणले ना जास्त असल्यावर जास्त निघतात. बघे जवळ. जवळ एकदम अप्रतिम. बघ ना कुठं आलाय. आई शपथ. बढिया. दादा अलीकडे ना. इकडे बघ ना. वर नको. बघते. अप्रतिम. वाव हे बघ ना पिंकू. परी जायचंय. परी हाय. कुठे बीच दाखव बरं बोटाने. तो बघ पक्षी बसलाय ना त्याच्यावर. कोणता पक्षी आहे तो? ऑस्ट्रेलियन. तो कधी कधी इथं असतो. हे तयार होतं का वेगवेगळ्या ठिकाणी? का हे इथंच आहे हे? आणि ते वृक्ष कोणते? झाड का काहीतरी आहेत ते? झाड काहीतरी आहेत ते? झाड कुठे? शूटिंग काढली का? फोटो शूटिंग फोटो घ्या. घेतला व्हिडिओ सुरू केला का? हळूहळू घ्यायचं. इकडे दाखव. हळूहळू.
ऑटोमॅटिक मध्ये घे. ब्लर होतंय ते. मला क्लिक कर. काय झालं? तिची पॅन्ट खाली का? तिची पॅन्ट खाली का? उभा घे. उभा नाही चांगले आहेत. अलीकडे झाले बस नाही बस घे लवकर हे सगळे बस अलीकडे दिसला चालत चला इकडे बघा. आपण तिथून बसून आलेलो आहे. एक असा व्हिडिओ घे तिकडून सुरू कर. उभा व्हिडिओ का? हा फिरवत हळूहळू पाठपणी पण द्यायचा. इकडे पण नाही. पाणी आणतो थोडं. कुठे घुसलाय? अरे ते शंखामधून निघायला लागलं. खायचंय का तुला? थोडा बोलू का 2 मिनिटं? पुढे घे थोडं. गावनं खाऊ घालतोय पारंपरिक चव बरं का पिंकू. जरा
लक्ष दे लक्ष दे लक्ष दे, पाणी आहे त्याचा. वर जा तू. मी तेच म्हटलं ताज और ये सलामत है. तख्त और ताज सलामत है. दादा खाली बस, खाली थोडं खालून जवळून. आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आहोत आणि सिंधुदुर्गच्या समुद्रामध्ये आम्ही रायगड तयार केलेला आहे शिवेंद्रनींनी. तर हा खूप लढा बुरुज आहे. इकडून आपण गडावरती यायला सुरुवात करतो. इथून हा हिरकणी बुरुज आहे आणि इथूनच असा हा मार्ग रायगडावर येण्याचा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. इथं महादरवाजा लागतो. इथून वरती आल्यानंतर हा बाले किल्ल्याचा परिसर आहे. राणीवसा मंत्र्यांची राजवाडी इथे आहे आणि इथं नगारखाना आहे, राजसिंहासन इथं आहे आणि महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळाचं कार्यालय ते इथे, महाराजांचा राहता राजवाडा राणीवसा इथे आहे आणि हा हिरकणी बुरुज पश्चिम कडाकडच्या बाजूचा जो आता रायगडवर रोपवे आहे तो या बाजूने आहे. आपण बघतोय त्या पद्धतीने आम्ही निमुळता बनवण्याचा प्रयत्न केला आहे. इथून आपण जेव्हा राजसदरीतून नगरखान्यातून बाहेर येतो, हा होळीचा माळ परिसर आहे. हा होळीचा माळ परिसर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाजारपेठ आहे. इथून पुढे आल्यानंतर हा टकमक टोक आणि इथून गेल्यानंतर हे मंत्र्यांचे वाडे वगैरे आहेत आणि इथे जगदीश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. तर डिटेल्स नाही, परंतु एक छत्रपती शिवाजी महाराजांनी याच सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्ग किल्ला बांधला. तर या समुद्रामध्ये आम्ही येऊन इथं रायगडची छोटीशी प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला ही प्रतिकृती कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये लिहा. आणखी काही बनवायचं राहिलं आहे, पूर्ण बनवल्यानंतर दुसरा व्हिडिओ टाकेल. नमस्कार मित्रो, आज सिंधुदुर्गला आहे आणि सिंधुदुर्गला ही माझी परी इथे मातीपासून काही बनवत आहे. हा शिवेंद्र पाण्यात खेळतोय. सिंधुदुर्गला इथे आल्यानंतर आम्ही ह्या देवबागच्या समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याची प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. इथे खूप लोढा बुरुज, इथून आपण किल्ल्यावरती चढायला सुरुवात करतो. इथून वरती आल्यानंतर हा हिरकणी बुरुज दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यानंतर हा वरचा जो भाग आहे महाराजांचा राहता राजवाडा, राजसदर, सिंहासन, अष्टप्रधान मंडळाचं कार्यालय, राणीवसा, आपले मंत्र्यांचे वाडे वगैरे हा जो भाग आहे तो इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इथून पुढे आल्यानंतर हा जो उतरता भाग दिसतोय आपल्याला, हा आम्ही दाखवला आहे की इथून उतरल्यानंतर होळीचा माळ आणि तिथे बाजारपेठ आहे ती सुद्धा इथे आहे. अर्धीच प्रतिकृती बनवली आहे, त्याच्यामुळं फक्त एक दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि मुलांमध्ये गड किल्ल्यांचं प्रेम वाढावं याच्यासाठी दाखवलंय. ह्या होळीच्या बाजारपेठेतून वर पुढे आल्यानंतर हा जो आहे जे टकमक टोक दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि टकमक टोक आणि बाजारपेठेपासून इकडे अलीकडे आल्यानंतर इथेच आपले राजे शिवछत्रपती महाराजांची समाधी आहे. तर इकडून जर हा किल्ला बघितला रायगड, तरी प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आणि माझा मुलगा शिवेंद्र. तर इकडचा जो भाग आहे जो आपण इथे जे आपलं हे आहे
रोपवे या बाजूला आहे. तर अशा पद्धतीने एकूण ही रायगडाची प्रतिकृती बनवण्याचा छोटासा प्रयत्न केलाय. तर हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये लिहा. काय बनवतेस? कटन कॅन्डी. आ कटन परिजातीन चष्मा गेले पलीकडे चष्मा. बरी इकडे बघ